अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे मीरा रोड येथील निवासस्थानी निधन झाले आहे. त्या अवघ्या 38 वर्षाच्या होत्या. प्रिया मराठे या काही वर्षापासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. मध्यंतरी या दुर्धर आजारातून त्या बऱ्याही झाल्या. त्यानंतर त्यांनी एक नाटकही केले. मात्र अलीकडे कर्करोगाने पुन्हा हातपाय पसरल्याने रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे यांचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी झाला. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण गेले. 11वीमध्ये शिकत असताना त्यांना महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. अभिनयातील वाढते आकर्षण त्यांनी करिअर म्हणून स्वीकारले. 2005 साली या सुखांनो या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 4 दिवस, सासूचे तू, तिथे मी आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः त्यांच्या नकारात्मक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हिंदी मालिकांमध्येही त्यांच्या प्रवासाची सुरुवात कसम से या मालिकेतील विद्या बाली या भूमिकेपासून झाली. पुढे पवित्र रिश्तामध्ये वर्षा आणि बडे अच्छे लगते हैं मध्ये ज्योती मल्होत्राच्या भूमिकांनी त्यांना घराघरात पोहोचवले. साथ निभाना साथिया मालिकेत त्यांनी भावनी राठोड ही नकारात्मक पण ठसठशीत भूमिका साकारली होती. मराठी इतिहासावर आधारित स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्यांनी गोदावरीची भूमिका अतिशय समरसून साकारली. तुझेच मी गीत आहे मालिकेतील मोनिका या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली. प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी 24 एप्रिल 2022 रोजी विवाह केला. त्यांनीही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रिया यांना बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे मीरा रोड येथील निवासस्थानी निधन झाले. त्या अवघ्या 38 वर्षाच्या होत्या. प्रिया